करायचं आहे ते आपल्यासाठीच, आपल्या सुरक्षितेसाठी, आपल्याला आपला प्रवास सुकर व्हावा यासाठी पोलीस प्रशासन प्रत्येक ठिकाणी उभा आहे. त्यांना कुठल्या प्रकारात सर्वपरी मदत करायची आहे. प्रत्येकाने शांततेने जायचं आहे. आपली वाहनं देखील अतिशय कमी वेगामध्ये त्या ठिकाणी न्यायची आहे. महिलांनी थोडं बसून घ्या. महिला भगिनींना विनंती, नम्र विनंती, आपण बसून घ्या. सर्व आपल्या पुरुष बांधवांना बाहेर जाऊ द्या, त्यानंतर आपल्याला जायचं आहे. शिस्त सेवक कृपया सर्वांना सहकार्य करतील. लक्ष द्या, माता भगिनींना तुम्हाला जागीच बसायचं आहे. तुम्ही सगळ्याजणी खाली बसून घ्या. कृपया सगळ्या माता भगिनी खाली बसून घ्या. मुलीला स्टेजच्या जवळ घेऊन यायचंय. खाली बसून घ्या. मुलीला स्टेजच्या जवळ घेऊन यायचंय. त्यानंतर इथून जात असताना प्रत्येकाने आपण ज्याच्या सोबत आलो होतो त्याला सोबत घेऊन जा, म्हणजे कोणी मिसिंग होणार नाही. माता भगिनींनी जागीच खाली बसून घ्यायचं आहे, विनंती आहे. जेणेकरून सगळ्यांना वाट व्यवस्थित मोकळी करून देण्यात येईल. सगळ्यांना शांततेत बाहेर पडता येईल त्यासाठी सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे, विनंती आहे. परत जात असताना आपल्या हातामध्ये त्या जिजाऊंच्या प्रतिमा आहे, कुठं ते पडणार आहे. अजून अर्ध्या तासातच संपूर्ण बुलढाणा शहर रिकामं होऊ शकतं. अशा प्रकारातली पोलीस प्रशासनानं आपल्या सर्वांसाठी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे पहिले पुरुष जातील आणि नंतर महिलांनी कोणतीच गडबड करू नये. तुमच्यासाठी गाड्या थांबणारच आहेत. शिस्त सेवकांनी सध्या मानवी साध्या सोडायच्या नाहीये. त्यानंतर आपल्याला या बुलढाणा शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवायची आहे. त्या स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी शहरात सहभागी व्हावे असे मी आपणास करत आहे. मित्रांनो, जितक्या शांती मोर्चा निघाला, मोर्चा सफल झाला, तितक्या सुंदर प्रकारे आपल्याला हे शहर सुंदर करून करायचं आहे. मित्रांनो, बुलढाणाकरांचे फार सहकार्य या मोर्चासाठी लाभलेलं आहे. त्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्या सर्वांची आवड अत्यंत उत्कृष्ट प्रकारे केलेली आहे. आता तसंच एकदा आपल्याला परत स्वच्छतेच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे आणि क्लीन बुलढाणा, स्वच्छ बुलढाणा असं आपल्याला दाखवायचं आहे. सुंदर बुलढाणा. थँक्यू. महिलांसाठी विनंती आहे, तुम्ही ज्या ठिकाणी बसला त्याच्या आजूबाजूला काही पाऊलची कागद आहेत. बरोबर. लहान पडलेला आहे. दिसलं ते कुणाचे का असणार, कृपया पण ते सोबत घेऊन जा विमानाच्या बाहेर. स्टेजवरचे माफ करा, लहान मुलगा जो सापडलेला स्टेजच्या पाठीमागे वरती पाठवलेला आहे. लहान मुलगा जो सापडलेला आहे तो स्टेजच्या वरती उभा आहे. आपण त्या ठिकाणाहून त्याला घेऊन जाऊ शकता. पुन्हा एकदा बुलढाणेकरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्यांनी या ठिकाणी या मोर्चाला मोर्चेकऱ्यांचं या ठिकाणी जे आदरातिथ्य केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोग आहे. त्यामुळे प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष यांना विनंती आहे या मोर्चात आलेल्यांना त्यांनी प्लास्टिकची कॅरी बॅग, प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकचे तुकडे जर रस्त्यात दिसत असतील तर कृपा करून ते उचलून आपल्या सोबत न्यायचे आणि स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा एक संदेश आपल्या माध्यमातून या ठिकाणी द्यायचा आहे. स्टेजच्या पाठीमागे थोडीशी वाहनांची गर्दी झाली आहे. त्या वाहनांच्या चालकांना देखील विनंती आहे त्यांनी वाहन चोरी या ठिकाणी या मोर्चाला या ठिकाणी या मोर्चाला आलेल्या आहे. ज्या ठिकाणी अजून त्यांना विनंती आहे त्यांनी माता भगिनींना जाण्यासाठी शिस्त सेवक काही ठिकाणी गर्दी करत आहेत. शिस्त सेवक काही ठिकाणी गर्दी करत आहेत. महिलांना वाटेत जाण्यासाठी मोर्चा सफल झाल्याचं दुःखद आहे. मातृतीर्थ जिजाऊंचा हा जिल्हा आणि जिल्ह्यात आलेल्या भगिनींची लाक्षणिक बसून घ्यायचं. कृपया सर्व महिलांना विनंती आहे, आपण जागेवरच बसून घ्यायचंय. माता भगिनींना विनंती, सगळ्यांनी जागेवर बसून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. अगोदर पुढचा मार्ग मोकळा होऊ द्या, मग तुम्हाला शांततेत घरी
घरी जायचं आहे, तुमच्या वाहनात कुठेही जाणार नाही. कृपया खाली बसा महिला वर्ग, विनंती आहे तुम्हाला हात जोडून. बलकापूर रोडवरील जेही पुरुष वर्ग आहे तो त्या ठिकाणाहून लवकरात लवकर मार्गक्रमण करणार आहे, कारण घाटाखाली जाणाऱ्यांची संख्या मोर्चेकऱ्यांची भरपूर आहे. त्यामुळे बलकापूर रोड गणेश नगर छत्रपती नगर पर्यंतचा रस्ता आहे तो रस्ता आपण मोकळा करून